दया सागर ही संस्था जी आहे संस्थापक नारायण दादा त्यांची टीम हे सगळे जे उपस्थित आहेत हे सगळे मान्यवर जे आज या ठिकाणी आलेले आहेत हे सर्वांनी मिळून या ठिकाणी असा उपक्रम आज जवळजवळ 22 वर्ष झाले की ह्या स्टेशनवरती पूर्ण ह्या स्टेशनमध्ये छोट्यापासून सुरुवात करून आज जवळ 100 किलो जेवणाचं व्यवस्था या ठिकाणी करतात जेणेकरून ख्रिसमस निमित्त गोरगरीब लोक जे आज जेवणापासून वंचित असतील तर अशा लोकांना एक नाताळ ह्या निमित्ताने त्यांना पोटभर अन्न मिळावं या माध्यमातून त्यांनी हे उपक्रम आज या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ह्या टीमचे आणि हे सर्व सहयोगी त्यांच्याबरोबर जेवढे आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि इथे जमलेले प्रत्येकांसाठी त्यांनी इकडं बायबलची कॉपी ठेवलेली आहे, फ्री आहे आणि जेवणाची व्यवस्था फ्री केलेली आहे. आणि सर्वांनी येऊन या ठिकाणी आणि आज बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो आणि बघत असतो पण प्रत्येक ठिकाणी काय होतं की आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये सगळे लोक चर्चमध्ये म्हणा घरामध्ये म्हणा सगळे आपलं आनंद उत्सव करत असतात. पण या ठिकाणी मी बघतो आज बरेच वेळेस मी आलो या ठिकाणी आणि या ठिकाणी पाहिलं की गोरगरिबांसाठी ते लोक उभे असतात आणि ख्रिसमस हा सण घरात न करता आज लोकांमध्ये येऊन करण्याचा सण आहे, लोकांना भेटण्याचा सण आहे. आणि परमेश्वर जो आहे सर्व जगासाठी आलाय कारण योहान 3:16 मध्ये लिहिले परमेश्वर सर्व जगावरती प्रेम करतो आणि येशू ख्रिस्त त्याच्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. कोणाचा नाश न हो तर प्रत्येकाला सार्वकालिक. पुन्हा एकदा सर्वांना नाताळ आणि ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. आज ये जो संस्था है सॉरी ये जो संस्था है ये अपना प्यार जता रही है जैसे यीशु मसीह ने उनको सिखाया कि हमको एक दूसरे से प्यार करना है वैसे वो उनके प्रेम के चलते आज इन्होंने ये अरेंजमेंट किया है. और कोई भेदभाव नहीं है इसमें. देखो कोई भी आ सकता है, कोई भी जा सकता है, कोई भी इसका आनंद उठा सकता है. इसलिए इस संस्था को बहुत हम हार्दिक शुभेच्छा देते हैं हमारी ओर से. कैसे बढ़ते जाए और अच्छे से काम करे. आप लोगों का भी सहभाग उनको हमेशा मिले और आप लोग भी उनको हमेशा अपने मीडिया में चलाएं और उनका मान बनाए रखें ऐसी प्रार्थना करते हैं. आप सबको मेरी क्रिसमस.